नमस्कार, गरुड झेप न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाचोरा तालुक्यातील प्रतिपंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे पुरातन काळातील जागृत देवस्थान म्हणजेच हरिहरेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी मंदिराची कलाकृती असून निसर्गरम्य वातावरणात बहुळा आणि डुब्बा नदीच्या संगमावर वसलेले हे देवस्थान आहे। या ठिकाणी हजारो भाविक येऊन दर्शन करून जातात। हरिहरेश्वर मंदिरात 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत किरणोत्सव निमित्ताने सप्ताह असतो। म्हणजे या 7 दिवसात सूर्यकिरण हे मंदिरात हरिहरेश्वराच्या पिंडीवर स्पर्श करतात। त्यानिमित्ताने अखंड डाळ सप्ताह या मंदिरात होत असतो। या 7 दिवसात वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होतात। त्यापैकी दरवर्षी श्री स्वामी समर्थ सेवेकरी भगवान शंकरांची उच्च प्रकारची सेवा रुजू करीत असतात। यावर्षी योगायोगाने या सप्ताह काळामध्ये जवळपास 400 सेवेकऱ्यांनी गुरुवारी 14 तारखेला रुद्र अभिषेक सेवा रुजू केली। यामध्ये कडेवडगाव येथील याज्ञिकी संदीप पाटील यांनी सर्व सेवेकऱ्यांकडून सेवा करून घेतली। यावेळेस रामभाऊ जळतकर, प्रतापदादा गायकवाडप्पा, संजय पाटील, प्रमोद पाटील सर, सिनकर दादा, गौरीताई कुलकर्णी, मिस्त्रीताई, गजानन तेली, नितीन पाटील, चंद्रकांत माहोर, श्यामा बहाळे, मिलिंद पाटील, प्रशांत पाटील, बीजेदादा, गरुडप्पा, संस्थेचे अध्यक्ष संतोषभाऊ गोरे, सचिव तसेच सर्व सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते। गौरीताई व मिस्त्रीताई यांनी वाचन केले तर रामभाऊ जळतकर व संजय पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला।
वर्माचमय प्रथमाचमय वर्माचमय द्रव्याचमय वृद्धमचमय वधीचमय सप्तमचमय श्रद्धाचमय जगतचमय धनचमय दोषाचमय कृषिचमय क्रीडाचमय वर्णचमय धातमचमय गणित महानचमय युक्तमचमय कृतमचमय वित्तमचमय वेदनचमय वृद्धमचमय धनचमय सुगमचमय सुखमचमय वृद्धमचमय वृद्धिचमय सुतमचमय 3 चमचे पाणी जमिनीवर सोडा। उत्तर प्रोक्षरं समर्पयामि, हस्त प्रक्षालन समर्पयामि, मुखम प्रक्षालन समर्पयामि, करोदनाथ चंदनम समर्पयामि। परत महादेवाला गंध लावा। आता इथं काय केलं आपण, देवाला वस्त्र दिलं, यानंतर महादेवाला आपण यज्ञोपवीत दिलं, त्याच्यानंतर त्यांची पूजा केली आणि त्यांना नैवेद्य म्हणून आपण त्या ठिकाणी जेवण दिलं। आता जेवण झाल्यानंतर देवांना विडा लागतो, म्हणून विडा पान सुपारी त्याला विडा म्हणतो आपण। तो विडा असेल तर तो सुपारी असेल तर सुपारी ठेवा। पुगे परम महादिव्यम नागवलदर्शम कर्पूरी समायुक्तम तांबूलम प्रतिगृहीता विडा पुगे परम तांबूलम समर्पयामि। 1 रुपयाचं नाणं असेल तर नाणं त्या ठिकाणी ठेवा। हिरण्यगर्भगर्भसं शांतिप्रयत्नी महादक्षिणां महाफलं समर्पयामि। आरती ओवा। चंद्रादित्य धरणी विद्युरामी तथैव च त्वमेव सर्व ज्योतिषा आरती प्रतिगृहीता तयार चंद्रकृती कर्पूर गौरम करुणावतारम संसारतारं हृदयेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दो भवमवामि सहितं नमामि। कर्पूरपूरेण सुवर्णपात्रताव्येन रवितवारमन्दिरदीपं समर्पयामि। यानंतर आपण सर्वांनी हातामध्ये फुलं घ्या। ओम यज्ञेन यज्ञमयजन्तानि धर्माणि प्रथमन्यासनः तेनाकमहिमाना सचन्द्रेण भूये साध्यावन्ति देवा। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु। ओम महालक्ष्मी विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की, ओम श्री गुरु महाराज की अतवंत पुष्पांजलि समर्पयामि। आता महादेवाला 108 बेलपत्र व्हायचे आपल्याला। किती? 108 नावाने 108 बेलपत्र काढा आणि बेलपत्राचं त्या ठिकाणी पाळथ मारायचे। अग्रभाग त्या ठिकाणी महादेवाकडे आवायचे। आरती श्री बिंदु रूपे अचल अभय निरगुण निराकारा विचरी भवपसारा। ओ वाळो आरती श्री पीतवर्ण अकार मात्रा उकार दे मृत वर्ण राक्षसी अखिल चराचरा। ओ वाळो लीन करसी रक्त वर्ण तो अनन्य शरणागत दासा तव पदी दे तारा। ओ वाळो आरती श्री जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वरियारे। अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देयारे। अक्कल कोटी वास करुनिया दाविले अघटित चर्या रे। तोडीले भव भयारे। जय जय सद्गुरु स्वामी समर्था अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे।
यवने पुसिले स्वामी कहा है समाधि सुख ते भोगुनि बोले धन्य स्वामी वरिया रे। जय जय सद्गुरु आरती करु गुरुवरिया रे। अगाध महिमा वर्णाया मति रे यारे जानति मनिथे विनओ किति भवहरा रे। इतुके देहि न तव पद अंतरा रे। जय जय सद्गुरु आरती करु गुरुवरिया रे। अगाध महिमा जय शिव ओंकारा प्रभु हर शिव।